आपण आतापर्यंत मागच्या लेक्चरमध्ये उज्जैनी नगरीचं सगळं वर्णन ऐकलं आणि 38व्या श्लोकामध्ये कवीनी म्हटलेल्या यक्षाच्या द्वारे की त्या उज्जैनीच्या भवनांवरती तू रात्र घालव. तुझी पत्नी थकली असेल विजेचा चकचकाट करून, तिच्यासोबत रात्र घालव आणि सूर्य उगवल्यावरती ताबडतोब निघ. का तर मंदायंतेन खलु सुहृद अभ्युपेतार्थकृत्य. सुहृद म्हणजे काय? मित्र. मित्राच्यासाठी कधीही मित्र जो आहे दुसरा तो आळस करत नाही. न मंदायंते खलु, मित्र कार्यासाठी कोणी आळस करत नाही. आणि मग 39व्या श्लोकामध्ये म्हणतोय, त्या सूर्योदयाच्या वेळी प्रियकराच्या द्वारे खंडित स्त्रियांच्या डोळ्यातलं पाणी पुसायचं असतं. त्यामुळे तू सूर्याचा मार्ग लवकर मोकळा कर. तो सूर्यसुद्धा कमलिनीच्या कमलरूपी मुखावरून दवबिंदूरूपी अश्रू पुसण्यासाठी परतलेला असतो. तू त्याचे किरण अडवलेस तर तो अतिशय रागावेल, त्याचे हात अडवलेस तर रागावेल. सूर्य जणू काही कमलिनीच्या डोळ्यातले आसू पुसायला येतो. म्हणजे रात्रभर कमलिनी एकटी आहे बा, आणि मग सूर्य उगवल्यानंतर तिच्यावर जे दव पडलेलं आहे ते दव म्हणजे जणू काही तिचे अश्रू आहेत, आणि ते पुसायला सूर्य येतो. सूर्यविकासी कमळाच्या बाबतीतली गोष्ट आहे. आणि सूर्य आला की ते काय होतं आहे? कमळ फुलतं आहे, आणि रात्रभर ते सूर्याच्या विरहात आहे. त्यामुळे अशा वेळेला तू त्या सूर्याच्या मार्गामध्ये राहू नकोस. ढग नेहमी सूर्यावर असतो की नाही. जोवर सूर्यकिरणं पडत नाहीत तोवर ती फुलं उमलत नाहीत. त्यामुळे मग ती कल्पना केलेली आहे की तो सूर्य येणार आहे कशासाठी? तर तिचे डोळे पुसण्यासाठी. तू ताबडतोब त्यांच्या मार्गामधनं दूर हो, अशी सुंदरशी कल्पना केलेली आहे. आणि आणखी सूर्योदयाच्या वेळेला काय, तर ज्या खंडिता स्त्रिया आहेत, खंडिता म्हणजे ज्या आपल्या पतीची वाट बघतायत, प्रियकराची वाट बघतायत, पण तो आलाच नाही, त्यामुळे त्या दुःखी झाल्या. अशा या दुःखी स्त्रियांच्यासाठी सुद्धा सूर्योदय म्हणजे आता सकाळ झालं आता नेहमीची नित्यनेमाची कामं करायला लागलं माणूस की रात्रीचं दुःख जरा बाजूला पडतं. त्याही दृष्टीने त्या सूर्याच्या मार्गामध्ये तू येऊ नकोस असं तो या श्लोकामध्ये सुचवतो आहे. पुन्हा आपण बघतो आहे की यक्षाची जी विरही भावना आहे ती आपल्याला प्रत्येक ठिकाणी कशी दिसते ते. संस्कृत बघूया. तस्मिन् काले नयन सलिलम योषिताम खंडितानाम. नयन सलिल डोळ्यात आलेलं पाणी, योषिता म्हणजे स्त्रिया, खंडिता म्हणजे आत्ताच सांगितलं की ज्या दुःखी झालेल्या आहेत, अशा खंडिता स्त्रियांच्या डोळ्यातलं पाणी शांतिम नेयम प्रणयीभीरतः वर्त्म भानोः अत्यजाशु अस्ति आशु. आशु म्हणजे ताबडतोब, भानोः अस्ति आशु. भानू म्हणजे सूर्य. त्या सूर्याच्या मार्गातनं, वर्त्म म्हणजे मार्ग, त्या सूर्याच्या मार्गातनं तू ताबडतोब बाजूला हो. प्रालेयास्त्रम कमलवदनात सह अपि हंतुम नलिन्यः. नलिनी म्हणजे कमळाची वेल. कमळाची वेल म्हणजे जणू काही काय आहे? स्त्री आहे. कमलवदन त्याच्यावर फुललेलं कमळ म्हणजे जणू तिचं मुख आहे. कमलवदनात सह अपि हंतुम प्रालेयास्त्रम. प्रालेयास्त्रम अश्रू, धवबिंदूरूपी अश्रू जे आहेत ते पुसण्यासाठी तो येणार आहे. प्रत्यावृत्तः त्वयी कररुधी. त्याचे कर म्हणजे हात, म्हणजेच त्यांचे किरणं, सूर्याची किरणं. रुधी म्हणजे अडवू नकोस. कररुधी स्यात् अनल्पभ्यसूयः. त्यामुळे तिथनं त्या सूर्याच्या मार्गातनं तू ताबडतोब बाजूला हो. ठीक आहे, नाहीतर मग तो रागवेल. अनल्प अभ्यसूयः याचा अर्थ तो अतिशय रागवेल. जर तू त्याच्या मार्गातनं बाहेर लवकर गेला नाहीस तर तो अतिशय रागवेल. पुढच्या श्लोकामध्ये आपण गंभीरा नदीचं वर्णन पाहणार आहोत. प्रेमपूर्वक अंतःकरणात प्रियकराची प्रतिमा उमटावी त्याप्रमाणे गंभीरा नावाच्या नदीच्या निर्मळ जलामध्ये स्वभावतःच तुझं सुंदर प्रतिबिंब तुझी इच्छा नसली तरीसुद्धा प्रवेश करेल. आता ढग ज्या वेळेला नदीवरून जातो, पाणी जर नितळ असेल तर मेघाचं प्रतिबिंब, कशाचंही प्रतिबिंब, आकाशाचं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये पडतं. तसं त्या मेघाचंही प्रतिबिंब पडणारच आहे.
आता हृदयी प्रतिबिंब जे असतं, दोन जीव जे एकमेकांना आवडतात आहेत, तर एकमेकांच्या हृदयात त्यांची जी काही स्थान आहे त्याला आपण काय म्हणू, हृदयी प्रतिबिंब असतं. तसं ही गंभीरा नदी आहे, तिच्यासाठी मेघ हा तिचा प्रियकर झाला, त्याचं प्रतिबिंब पडेलच. तुला नको असलं तरी पडेल असं म्हणतोय तो. त्यामुळे कमलाप्रमाणे शुभ्र, शफरी नामक मासोळीप्रमाणे चंचल असे तिचे कटाक्ष तू निष्ठुरपणे वाया घालवू नकोस. प्रत्येक नदीच्या वेळेला आपण पाहिलं होतं, एका नदीने बगड्यांचा काय कमरपट्टा आहे तिच्या ह्याच्यात, हो ना, किंवा पानं पडली म्हणून तिची काया पांढुरकी झालेली आहे, अडखळत चाललेली आहे, कृश झालेली आहे, अशी सगळी मानवी विशेषणं नदीला लावलेली आहेत. आणखी एका ठिकाणी होतं भोवरा आहे, तो नाभिरूपी आहे, अशी जी स्त्रीची सगळी विशेषणं नदीला लावली जातात. त्यापैकी आता हिचे डोळे कसे आहेत, चंचल आहेत. कशामुळे ते डोळे आहेत असं वाटत आहेत, जे मासोळ्या ज्या पाण्यातनं पटकन जातात ना, त्यांची जाण्याची एक लय असते, ती डोळ्यांच्या आकाराची होते. मुळात मासेसुद्धा थोडेसे डोळ्याच्या आकाराचे, आणि मासोळ्या अख्ख्याच्या ग्रुपनी जर अशा इकडून तिकडे गेल्या तर खरोखरच डोळे उघडझाप केले आहे असं वाटतं. त्यामुळे त्या नदीचे डोळेसुद्धा कसे आहेत, चंचल आहे, पटकन. चंचलचा अर्थ नजर इकडे तिकडे पटकन जाणारे. तर ते कटाक्ष तू निष्ठुरपणे वाया घालवू नकोस, म्हणजे थांब तू तिथे, पाणी पी. प्रत्येक वेळेला जो म्हणतो आहे तो की नदीमध्ये तू रसाभ्यंतर हो, म्हणजे तिचं जी इच्छा आहे ती पूर्ण कर, म्हणजे तिच्यावरती वर्षाव कर, तिचं पाणी पी आणि मग पुढे जा. गंभीरायाः पयसी सरितः चेतसी इव प्रसन्ने, छायात्मा अपि प्रकृतिसुभगः लप्स्यते ते प्रवेशम्. छायात्म प्रतिबिंब, सावली. प्रकृतिसुभग मूळतःच सुंदर आहे. लप्स्यते ते प्रवेशम, तू तिथे प्रवेश केल्याबरोबर ते आपोआप तुला मिळेल प्रतिबिंब. गंभीरायाः पयसी, गंभीरा नावाच्या पाण्यात, पयसी, पयस म्हणजे पाणी. सरितः चेतस इव प्रसन्ने, कशी आहे ही गंभीरा नदी, तुझं प्रतिबिंब पडल्यामुळे प्रसन्न होईल, तिचं मन प्रसन्न होईल. तस्मात् अस्याः कुमुद विशिदानि अर्हसि त्वं न धैर्यात् मोघी कर्तुं चटुल शफर उद्वर्तन प्रेक्षितानि. चटुल शफर, शफर नावाचे मासे इकडून तिकडे जातात आहेत, त्यामुळे तिची चंचल नजर जी आहे ती तू मोघी कर्तुम, म्हणजे ती जी याचना आहे तिची, ती तू निष्फळ करू नकोस. मोघी म्हणजे निष्फळ, मोघी कर्तुम, न धैर्यात मोघी कर्तुम, तू ती निष्फळ करू नकोस. आणि हे जे शफरी नामक मासोळी जी आहे ती कशी आहे, कुमुद विशिदानी, कमलाप्रमाणे शुभ्र. त्याच्यानंतरच्या श्लोकामध्ये म्हटलं आहे, हे मित्रा, गंभीरा नदीच्याच वरचं हे पुन्हा गंभीरा नदी आणि मेघावरचं प्रेमाचं आरोपण केलेला हा 41वा श्लोक आहे. आपण पुढच्या 42व्या श्लोकाकडे जाऊया. तुझ्या वृष्टीने आनंदाने उच्छवास सोडणाऱ्या धरणीच्या सुगंधाच्या संपर्काने मधुर झालेला, हत्तींच्या सोंडांच्या छिद्राद्वारे आवाज करत ग्रहण केल्या गेलेला, अरण्यातल्या उंबरांच्या फळांना पिकवणारा शीतल वारा, देवगिरी नावाच्या पर्वतास जाण्याची इच्छा करणाऱ्या तुला तुझ्यासोबत खाली वाहील. म्हणजे आपलं आता मधलं उज्जैनीच्या नंतर गंभीरा नदी मिळाली आपल्याला. मार्गातली स्थानं सगळी लक्षात ठेवायची, मालपठारापासून सुरू झालेली. एकदा मला तुम्ही उद्या क्रमाने ती सगळी सांगा. माल आठवत आहे मला, अमरकूट, निचई ही टेकडी, विंध्य पर्वत, नर्मदा नदी, उज्जैनी. मधलं काही सुटलं असेल तर बघा. आणि त्या उज्जैनीनंतर आता ही गंभीरा नदी, मध्ये एक काहीतरी गंधवती नदी पण गेली मला वाटतं, आहे ना. त्या सगळ्या नद्यांची नावं लक्षात ठेवा. आणि आता गंभीरा नदी गेली आणि आता कुठे देवगिरी नावाच्या पर्वतावरती तो जाणार आहे. तर त्या देवगिरी नावाच्या पर्वतावरती जाताना त्याला वारा सोबत करणार आहे, आणि तो वारा कसा असणार आहे त्याची विशेषणं दिलेली आहेत.
की तुझी वृष्टी झाली, तुझा पाऊस पडला, त्यामुळे धरणीने उच्छ्वास सोडला आनंदाने. म्हणजेच धरणीतनं मातीचा वास येतो आहे ना, वाफा येतात आहेत बाहेर आणि मातीचा वास येतो आहे. त्या वासाने तो वारा सुगंधित झाला आहे. असा वारा ज्या वेळेला व्हायला लागतो त्यावेळेला हत्तीच्या सोंडेतून, आता सोंड मोठी आहे ना हत्तीची, आपल्याच तर श्वासोच्छ्वासाच्या वेळेला थोडा थोडा आवाज येतो. आत्ता आपण सगळेजण एकसाथ बसलो आहे म्हणून आपला आवाज नीट ऐकायला येत नाही. पण एकट्यात बसा किंवा कधी कधी श्वास घ्यायला थोडा त्रास होतो किंवा प्राणायामाच्या वेळेला आपल्या पण वारा जो काही नाकामध्ये जातो आणि बाहेर येतो त्याचा आवाजही जर येतो. हत्तीची तर सोंड एवढी मोठी आहे, तिच्यामधनं वाऱ्याचा आवाज आणखीच येतो. हत्तीच्या सोंडांच्या छिद्राद्वारे आवाज करत ग्रहण केला गेलेला तो हत्ती त्याच्याने घेत असेल ना, वारा पित असेल. अजून हा वारा कसा आहे, त्या वाऱ्यामुळे उमरांना पाड येतो. उमरं जी आहेत उमराच्या झाडावरची ती फळं पिकतात. म्हणून म्हटलं अरण्यातल्या उमरांच्या फळांना पिकवणारा. आणि आता थंड झाला आहे तो वारा थोडासा. पहिले तर गरम वारे वाहत असतील ग्रीष्मामध्ये, आता थोडा पाऊस पडल्यामुळे तो थंड झाला आहे. असा शीतल वारा देवगिरी नावाच्या पर्वताला तुला जायची इच्छा आहे, तो तुला सोबत करेल. संस्कृत पाहूया. त्वयि निश्चंद उच्छ्वसित वसुधा गंध संपर्क रम्य. वसुधा गंध, वसुधा म्हणजे पृथ्वी. त्वयि निश्चंद उच्छ्वसित, त्वयि निश्चंद तुझा वर्षाव झाला की ही जी पृथ्वी आहे, ही जी वसुधा आहे ती कशी होणार आहे, उच्छ्वास सोडणार आहे. आणि गंधित असा म्हणजे गंध त्या मातीचा जो आहे त्याच्यामुळे रम्य झालेला कोण, वारा. स्त्रोत रंध्र ध्वनित सुभगम दंतीभिः पीयमानः. दंतीभिः, दंती म्हणजे हत्ती, हत्तींकडून स्त्रोत रंध्र ध्वनित सुभग. ज्या वेळेला ते हत्ती सोंडेनी हवा ओढतात, वारा ओढतात, त्यावेळेला छानसा आवाज येतो, गुरगुर. असा तो वारा. नीचे वास्यती उपजिगमिषोः देवपूर्वम गिरी ते. तुला देवगिरी, देवपूर्वम गिरी, गिरीच्या आधी देव म्हणजे देवगिरी, देवगिरी पर्वतावरती तुला जायचं आहे. शीतो वायू, असा हा शीतल वायू. परिणमयिता कानन औदुंबराणाम, उमराची झाडा जी आहेत त्याच्या फळांना तो पाड आणत किंवा पिकवत. कानन म्हणजे जंगल, जंगलातली जी उमराची झाडं आहेत त्याच्यावरची फळं पिकवत हा शीतल वायू तुला सोबत करणार आहे. नीचैही वास्यती म्हणजे तुला खालून खालून सोबत करणार आहे. ढगाच्या खालून वारा वाहणार आहे, ढगवरतीच. हे आहे कार्तिक स्वामीचं स्थान देवगिरी. माळव्यात चंबळ नदीच्या जवळ देवगड आहे, ते कदाचित आहे असं वाटतं. कारण देवगिरी म्हटल्यावर आपल्याला महाराष्ट्रातला देवगिरी आठवतो, तो तर नाही आहे. कारण की त्याचा मार्ग कुठून सुरू होतो, रामटेकवरनं सुरू होतो, तो वर जातो. इकडे खाली यायचं काही कारणच नाही. मग तिथे कोण राहतं, त्या देवगिरी पर्वतावरती कायम निवास केलेल्या भगवान स्कंदाला तू पुण्यवर्षाव करणारा हो. स्कंद म्हणजे कार्तिकेय, म्हणजे शिव आणि पार्वतीचा पहिला मुलगा. त्या कार्तिकेयाचं दुसरं नाव आहे षडानन, म्हणजे त्याला 6 मुख आहेत असं म्हटलं जातं, म्हणून षडानन. जसं गजानन, गणपतीचं मुख गजाचं आहे म्हणून गजानन, तसं. आकाशगंगेच्या जलानी सिंचित झालेल्या फुलांच्या वर्षावानी स्नान घाल. कारण ते इंद्राच्या सैन्याच्या रक्षणासाठी चंद्रकोर धारण करणाऱ्या शंकरांनी अग्नीच्या मुखात साठवलेलं सूर्याच्या तेजालाही पराभूत करणारं तेज आहे. कार्तिकेय हा इतका तेजस्वी आहे की सूर्याहूनही तो तेजस्वी आहे असं इथे कवीने सांगितलेलं आहे. कसा झाला कार्तिकेयाचा जन्म, तर शंकराने, चंद्रकोर धारण करणारा शंकर, पण त्यांनी अग्नीच्या मुखात साठवलेलं. का साठवलं आहे, तर इंद्राच्या सैन्याचं रक्षण करण्यासाठी सेनापती हवा होता, म्हणून कार्तिकेयाचा जन्म झालेला आहे अशी पौराणिक कथा आहे. इतकं ते तेज आहे. त्याला तू कशाने
वर्षावाने स्नान घाल, एक तर तुझ्या वर्षावाने आकाशगंगेच्या जलाने, म्हणजे भरपूर तिथे वर्षाव कर. थोडक्यात तुम्हाला खाली त्या वैशिष्ट्यामध्ये लिहिलेलंच आहे. तारकासूर नावाचा भीषण राक्षसाचा वध शिवपुत्राच्याच हातून घडणार होता, पण देवी सतीने आत्मदाह केल्यानंतर शंकरांना पत्नीच नाही, तर पुत्र कसा होणार? या समस्येने ग्रस्त देवतांना नारदांनी सतीच पार्वती रूपात जन्मल्याचं सांगितलं. सगळ्यांनी मदनाच्या जोरावर पार्वतीला समोर करत शिवाची समाधी भंग केली आणि या सगळ्या प्रकारात मदनाचा बळी गेला. म्हणजे त्या शिवाने तिसरा डोळा उघडला आणि तो मदन त्याच्यात भस्मसात झाला. पण शेवटी शिवपार्वती विवाह संपन्न झाला. भगवान पार्वतीसह जंगलामध्ये क्रीडा करू लागले आणि देवकार्य मागे पडू लागलं. शेवटी अग्नीला कबुतराचा वेश घेऊन पाठवण्यात आलं आणि त्या व्यत्ययाने भगवान शंकर स्खलित झाले आणि ते शिववीर्य पार्वतीने अग्नीला दिले. ते फेकणार कसं? ते अग्नीने प्राशन केलं. अग्नीच मुळात तेजस्वी, तो सगळ्यांना जाळतो. पण हे जे तेज आहे, शिवशंकराचं जे तेज आहे, वीर्य जे आहे, ते एवढं आहे की ते अग्नीलासुद्धा जाळू लागलं. म्हणून ते गंगेत टाकलं. गंगेत स्नान करणाऱ्या 6 कृत्तिकांच्या शरीरामध्ये ते गेलं आणि त्यातून स्कंदाचा जन्म झाला. आणि त्यांनी स्कंदाला दर्भाच्या बेटामध्ये सोडलं. पुढे तो देवांचा सेनापती झाला आणि तारकासुराचा संहार झाला. अशी ती एवढी मोठी पौराणिक कथा आहे. महाकवी कालिदासांनी याच कथानकावरती कुमारसंभव नावाचं महाकाव्य रचलेलं आहे. मेघ हा कामरूप आहे. कामरूप म्हणजे इच्छेने रूप धारण करणारा. त्यामुळे तो पुष्परूप धारण करून पुष्पवर्षाव करू शकतो. आणि म्हणून स्कंदावरती वाहण्याची फुलं सामान्य कशी असतील, म्हणून त्या आकाशगंगा जलाने सिंचनाची भव्य कल्पना जी आहे ती कालिदासांनी रंगवलेली आहे. तत्र स्कंदम नियत वसतिम पुष्पमेघी कृतात्मा. स्कंद म्हणजे कार्तिकेय. तिथे कार्तिकेय राहतो, कायम राहतो तिथे. पुष्पमेघी कृतात्मा, तू पुष्पवर्षाव करणारा हो. पुष्पासारैहि स्नपयतु, फुलांच्या वर्षावानी तू त्याला स्नपयतु म्हणजे स्नान घाल. भवान व्योमगंगा जलाद्रैहि, व्योमगंगा म्हणजे आकाशगंगा, आकाशगंगेनी जलार्द्र होऊन म्हणजे त्याच्या जलानी सिंचन कर तू. भवान म्हणजे तू. रक्षा हेतो नवशशीभृता वासवीनां चमूना. नवशशीभृता, नवशशी, शशी म्हणजे चंद्र, नवीन चंद्र म्हणजे काय? चंद्राची कोर. अमावस्या झाली की येणारी कोर ती नवीन, बरोबर आहे. द्वितीयेची कोर व्यवस्थित दिसते जरा, त्यातल्या त्यात अगदी प्रतिपदेची आपल्या डोळ्यालाही दिसत नाही. ती चंद्राची कोर शंकर धारण करतो ना डोक्यावरती. नवशशीभृत, तो नवशशी धारण केलेला जो शिव आहे. वासवीनाम चमूनाम, वासवी म्हणजे इंद्र, चमू म्हणजे सैन्य. इंद्राच्या सैन्याचं रक्षा आहे तो, रक्षण करण्यासाठी. अत्यादित्यम हुतवह मुखे संभृतम तद्हि तेजहा. हुतवह म्हणजे अग्नी, त्याने अग्नीच्या मुखामध्ये संभृत म्हणजे साठवलेलं ते तेज आहे. त्याच्यावरती तू आकाशगंगेच्या जलांनी पुष्पांनी वर्षाव कर. त्या देवगिरी पर्वतावरती तो राहतो. तेजस्वी रेषांची वर्तुळं असलेले गळलेलं ज्याचं पीस मुलावरच्या प्रेमामुळे माता पार्वती कानामध्ये कमळाच्या पाकळ्यांच्या जागी ठेवते. त्या कार्तिकेयाची माता कोण? पार्वती. त्या कार्तिकेयाचं वाहन कोण? मोर. त्या मोराचं सुंदरसं असं पीस जे आहे, तेजस्वी रेषांची वर्तुळं. आपल्याला मोरपीस आवडतं, त्यातले सगळे आपण रंग बघतो, छान दिसतात ते मधलेच रंग. ते पीस गळलं की पार्वती तिच्या कानामध्ये एरवी कमळाची फुलं असतील, पण मुलावरच्या प्रेमामुळे ती मोरपीस खोवते तिच्या कानात. त्या शिवमस्तकावरील चंद्राच्या तेजाने डोळ्याचे कोपरे चमकणाऱ्या कार्तिकेयाच्या मोराला. आता हा कार्तिकेयाचा मोर जो आहे त्याचे डोळे कसे आहेत? प्रत्येकच मोराचे डोळे कसे असतात? पांढरे.
ते अजून पांढरे कशाने झाले? शिवाच्या डोक्यावर जो चंद्र आहे त्याच्या प्रकाशाने ते पांढरे झालेले आहेत अशी कल्पना केलेली आहे. त्या मोराला तू नाचायला लाव. पर्वतीय गुहामध्ये घुमणाऱ्या गडगडाटाने नाचायला लाव. तू जेव्हा तिथे गडगडाट करशील देवगिरी पर्वतावरती, त्या पर्वतामधल्या ज्या गुहा आहेत त्याच्यातून तुझा आवाज घुमेल आणि तो मोर अतिशय आनंदित होईल आणि नाचेल. त्याला तू नाचायला लाव. ज्योतिर्लेखा वलयी. ज्योतिर्लेखा म्हणजे अगदी नक्षत्रांसारखं दिसणारं चमचवणारं असं ते मोराचं पीस. गलितम जे गळून पडलं आहे. यस्य बर्हम भवानी. बर्ह म्हणजे मोराचं पीस. भवानी म्हणजे पार्वती. पुत्रप्रेमणा पुत्रावरच्या प्रेमामुळे. कुवलय दल प्रापी करणे. कुवलय म्हणजे कमळ. खूप वेळा हा शब्द गेला. कुवलय दल कमळाची पाकळी ती कानावरती एरवी प्रसाधन म्हणून घालत असेल, ते आता ती त्या मोराचं पीस कानावरती धारण करते. धौतापांगम. धौत म्हणजे धवल शुभ्र. धौतापांग म्हणजे डोळा, शुभ्र डोळे. हर शशी रुचा. हर म्हणजे हर हर महादेव. शशी म्हणजे चंद्र. शिवाच्या डोक्यावरच्या चंद्रामुळे धौतापांग ज्याचे डोळे धवल झालेले आहेत. पावके हे तम मयूरम. तो जो पावक म्हणजे काय? अग्नी. अग्नीसारखा कोण आहे? कार्तिकेय. त्या कार्तिकेयाचा मोर. पावके हे तम मयूरम. पश्चात अद्रिग्रहण. अद्री म्हणजे पर्वत. पश्चात अद्रिग्रहण गुरुभिही गर्जिते हे नर्तयेथः. त्या अद्रिग्रहण म्हणजे पर्वतावर तू चढलास आणि गडगडाट करायला लागलास तर तो घुमेल आवाज आणि मग त्या आवाजाने नर्तयेथः त्या मयूराला तू नाचायला लाव. त्याच्यानंतरच्या श्लोकामध्ये म्हटलंय, या शरनामक गवताच्या बेटात जन्मलेल्या देवाची आराधना करून. या कार्तिकेयाचंच वर्णन चालू आहे. आपण 2-3 श्लोक त्या कार्तिकेयाच्याबद्दलच ऐकतो. त्याला स्कंद म्हणून आपण पहिल्यांदा पाहिलेलं आहे. मध्ये आपण त्याला पावकसुद्धा म्हटलेलं आहे. त्याचं तेज खूप आहे हे पण आपण पाहिलं आहे. आणि आपण त्याची कथा जी बघितली, काय आपण पाहिलं होतं की बेटामध्ये त्याचा जन्म झालेला आहे. बरोबर आहे. त्या बेटाचं नाव आहे शर. या शरनामक गवताच्या बेटात जन्मलेल्या देवाची आराधना तू कर. म्हणजेच त्या कार्तिकेयाची आराधना कर, पूजा कर. हातात वीणा घेतलेल्या सिद्धांच्या जोडप्यांनी पावसाच्या तुषारांच्या भीतीने रस्ता मोकळा करून दिलेला तू. म्हणजे काय म्हटलेलं आहे? आता तू त्या देवगिरी पर्वतावर आहेस, त्या कार्तिकेयाच्या तू पूजा केली आहेस एक प्रकारे. त्याच्यावरती फुलांचा वर्षाव करून, पाण्याचा वर्षाव करून, तिथल्या मोराला नाचायला लावून. बरोबर आहे. तर आता तू जेव्हा तिथनं निघशील त्यावेळेला रस्त्यात जे सिद्ध जसे यक्ष असतात, मध्ये एक अजून आपले कोणतं तरी एक गेलं होतं, मी नाव विसरले. आता सिद्ध लोक आहेत. तर ह्या सिद्धांची जोडपी जी चालू आहेत त्यांच्या हातात वीणा आहे. वीणाधारी आहेत ते. तर वीणा भिजायला नको ना, म्हणून तेच रस्त्यातून तुझ्या बाजूला होतात. म्हणजे थोडक्यात पाऊस येईल या भीतीने आपण दुसरीकडे जाऊन झाडाखाली जातो, गुहेत जातो. तसं त्यांनी त्याला म्हटलेलं आहे की मेघाला तुला तुझा रस्ता त्यांनी मोकळा करून दिलेला आहे. तसा तू काही मार्ग ओलांडल्यानंतर नदीच्या रूपाने पृथ्वीवर अवतरलेल्या, गोयज्ञामुळे निर्माण झालेल्या रंतिदेव नावाच्या राजाच्या प्रसिद्धीला मान देण्यासाठी खाली वाक. आता ही एक नदी आहे. त्या नदीची कथा आता पुढे येईल. ती रंतिदेवाशी जुळलेली आहे. नदीच्या रूपाने त्याची कीर्ती जी आहे ती, त्या रंतिदेवाची कीर्ती त्या नदीच्या रूपाने, त्याच्यामध्ये त्यांनी हजारो गायी मला वाटतं का यज्ञ केल्या का मारल्या, त्यामुळे त्याचं पाणी सगळं लाल झालं, ही पुढे कथा आहे. तर त्या नदीचा आता आपल्याला ओळख होणार आहे. आराध्य एनम शरवणभवम देवम. त्या शरनामक गवताच्या बेटावरती जन्मलेला तो जो देव आहे, आराध्य एनम, आराध्य म्हणजे पूजा, त्याची आराधना करून, पूजा करून, उल्लिंघत अध्व,
अध्व म्हणजे मार्ग. जेव्हा तू मार्गक्रमण करायला लागशील. सिद्ध द्वंद्वई, सिद्धांची जोडपी, द्वंद्व म्हणजे दोन म्हणजे जोडपी, सिद्धांची जोडपी. जलकण भयात, त्यांच्यावरती जलकण पडतील, तुषार पडतील या भयामुळे. वीणीभिही मुक्त मार्ग, त्यांच्या वीणेवरती पडतील ते तुषार या भीतीपै. मुक्त मार्ग, तुला ते मार्ग मोकळा करून देतील. व्यालंबेथाः सुरभितनयालंभजामानयेश्चन स्त्रोतो मूर्त्या भूवि परिणता रंती देवस्य कीर्ती. भूवि परिणता, या पृथ्वीवरती जी अवतरली आहे नदीच्या रूपात, ती रंतीदेवाची कीर्ती जी आहे त्या नदीला आता ती तुला दिसणार आहे. तिला मान देण्यासाठी मानयिष्टम व्यालंबेथः, तिथे जरासा थांब, तिथे वाक. आता एखाद्याला मान द्यायचं म्हटलं की नम्रतेने खाली वाकायला हवं ना. मग आता हा वरती आहे पर्वतावर, आता तू थोडासा खाली वाक असं म्हटलेलं आहे. आणि इथे आपण आज थांबतो आहोत.